कळवा येथील मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीयल लिमिटेड कंपनी बंद होऊन तब्बल 37 वर्ष उलटली तरीही हजारो कामगारांना न्याय मिळालेला नसल्याची खंत मफतलाल कामगार संघर्ष समितीनं व्यक्त केली आहे। 27 मे 1989 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी बंद करण्यात आली आणि 2203 कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली। जमीन विकून कामगारांचे पीएफ, निवृत्ती वेतन आणि इतर थकबाकी द्यावी। झोपडपट्ट्या आणि पार्किंगमधून आर्थिक व्यवहार सुरू असताना कामगार मात्र न्यायापासून वंचित आहे अशी भावना कामगारांनी व्यक्त केली। कामगारांच्या म्हणण्यानुसार अन्यायाची मालिका 1986 पासूनच सुरू झाली होती। त्या काळात 923 कामगारांना सक्तीनं निवृत्त करण्यात आलं। 25 वर्षांहून अधिक काळ प्रामाणिक सेवा बजावलेल्या कामगारांना अपमानास्पद पद्धतीनं बाहेर जावं लागलं। तत्कालीन कामगार नेते तथा स्वातंत्र्यसैनिक आप्पा सामंत यांनी ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेली। सर्वोच्च न्यायालयानं कामगारांना सन्मानानं कामावर सामावून घेण्याचे आदेश दिले होते, मात्र व्यवस्थापनानं आदेशाची अंमलबजावणी केली नाही। त्यानंतर 1989 मध्ये उर्वरित सर्व कामगारांना बाहेर काढलं। 1990 साली कामगारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र कंपनीचे कथित गैरव्यवस्थापन आणि मालकांचा निष्क्रियपणा यामुळे कंपनी पूर्णपणे बंद पडली, असा आरोप मफतलाल कंपनीचे कामगार सतीश मनवल यांनी केली आहे। न्यायालयीन आदेश होऊनही मालकानं कोणतंही कायदेशीर देणं देण्यास किंवा कंपनी पुन्हा सुरू करण्यास स्वारस्य दाखवलं नाही। त्यामुळे 1 फेब्रुवारी 1999 रोजी कंपनी मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात देण्यात आली। दरम्यान जमीन विक्री प्रकरणात प्रगती न झाल्यानं हे प्रकरण DRT न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलं। 2024 मध्ये पहिला लिलाव जाहीर करण्यात आला, मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाल्याचा आरोप कामगारांनी केलाय। DRT कार्यालयात समाधानकारक उत्तरं मिळत नसल्याचाही आरोप यावेळेला करण्यात आला। विधान परिषदेमध्ये संजय केळकर असतील आमदार यांनी प्रश्न विचारला आहे, कोर्टाने देखील आदेश दिलेला आहे। नेमकं या ठिकाणी कुठे हे होतं की कामगारांना पैसे देतात आणि कंपनीची जमिनीची व्हॅल्यू कमी होत चालली। जमिनीची व्हॅल्यू कमी, तिथलेच काही राजकारणी लोक आहेत ना त्याच एरियातले, ते त्याच्या पाठीशी आहेत। ते ही प्रॉपर्टी विकून देत नाहीत कोणाला। झोपडपट्ट्या रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत। आता आमची जी 123 एकर जागा आहे, ती जागेला आम्ही कुंपण बांधले म्हणून ती आतापर्यंत सेफ आहे, नाहीतर तीही सगळी जागा भरली गेली असती। आणि त्या जागेमध्ये जवळजवळ 3 पार्किंग प्लाझा उभारलेले आहेत। त्याचे ते लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात। इथे कोणाचं लक्ष नाही आहे तिथे, म्हणजे DRT कोर्टाचंही लक्ष नाही आहे। तर तिथे जरा लक्ष देऊन जरा तिथे काहीतरी आपण काहीतरी करावं बस। सर, मागणी मान्य नाही झाली तर काय नेमकं पुढचं पाऊल कसं असणार आहे कामगारांचं? आता साहेब सगळे आम्ही माणसं सगळे झालेले आहेत 60च्या पुढे, तर आम्ही काय करणार याच्या पुढे? लोकांना चालता येत नाही आज लोकांनाच रस्त्याने। तरी पण आमचे जे संजय केळकर साहेब आहेत, आमचे आमदार, माननीय आमदार, त्यांचे अथक प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि ते करतील याची आम्हाला गॅरंटी आहे। आम्हाला तेच करणार काम आमचं। त्यांना जर कोणी अडवलं तर असं नको व्हायला। नाही, त्यांना कोण अडवणार आहे? मागे जसं झालं तसंच पुढे होऊन चाललं तर मग ते नाही, असं नाही होणार।